देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्तांकडून मुंबईतील मैदानाचा आढावा घेतलेला आहे। 2 डिसेंबरला शपथविधी झाला तर सोहळा शिवाजी पार्कवर होण्याची देखील शक्यता आहे। मात्र विलंब झाल्यास आझाद मैदान किंवा महालक्ष्मी रेसकोर्स किंवा MMRDA मैदानाचाही प्रशासनाकडून विचार केला जाईल। तर आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊयात। गणेश, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच महायुतीच्या शपथविधीसाठी आहे ती तयारी होताना पाहायला मिळते, कारण की जर 2 तारखेला शपथविधी झाला तर हा शिवाजी पार्कच्याच मैदानामध्ये होईल अशी सूत्रांकडून माहिती मिळते। कारण की आजच महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी खरं तर यांनी देवेंद्र फडणवीस यांची थोड्या वेळापूर्वीच आहे ती सागरवर भेट घेतली होती आणि त्यानंतरून हा आढावा घेतल्याचं देखील माहिती आहे ती मिळते। त्याचबरोबर जर शपथविधीला 2 तारखेनंतर विलंब झाला तर आझाद मैदान किंवा MMRDAचं BKC मधील मैदान नाही तर महालक्ष्मी येथील रेसकोर्स मैदानावर देखील आहे। या संदर्भातला देखील एक माहिती आहे प्रशासनाकडून ती घेण्यात आलेली आहे। मात्र जर बघितला तर महायुतीचा शपथविधी भव्य असा होईल, त्यासाठी बऱ्याच राज्यातले मुख्यमंत्री देखील आहेत ते शपथविधीला येतील। त्याचबरोबर पंतप्रधान असतील आणि केंद्रातले मंत्री असतील हे सगळे जण आहेत ते शपथविधीला येणार आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा सगळा जो आहे तो आढावा देखील आहे तो घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कुठेतरी महायुतीच्या शपथविधीसाठी आहे ते प्रशासनाकडून आहे ते हालचाली सुरू झाल्याच्या पाहायला मिळत आहेत। नक्कीच गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर फडणवीस यांनी मैदानाचा आढावा घेतलेला आहे। 2 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडतोय आणि या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला वेग आलेला आहे।